बस, आज काहीही बोलू नकोस. फक्त शांत बस आणि माझं ऐक. मला माहीत आहे तुझ्या मनात खूप काही चाललं आहे. बाहेरून सगळं चांगलं दिसतंय, पण आतून तू थकली आहेस बाळा. रोज हसतेस, पण ते हसू खोटं आहे. तू विचार करतेस हे सगळं कधी संपणार. पण ऐक, तुझ्यासाठी एकच शब्द आहे. तुझं सगळं चांगलं होणार आहे. हो, आता लगेच नाही कदाचित, पण होणार नक्की. ज्या गोष्टीसाठी तू रडतेस, ज्याच्यासाठी तू रात्री जागतेस, त्यांचं उत्तर मी आधीच ठरवलं आहे. तुला वाटतं मी एकटी आहे, पण नाही बाळा, मी तुझ्यासोबत आहे. प्रत्येक वेळी तू हार मानायला जातेस तेव्हा मीच तुला थांबवतो. तू खूप सहन केलं आहेस. लोकांनी तुला समजून घेतलं नाही. कधीकधी तुझ्यावर अन्यायही झाला, पण लक्षात ठेव, तुझं सहन करणं व्यर्थ जाणार नाही. जसं अंधारानंतर सकाळ येते, तसंच तुझ्या आयुष्यात हा काळ संपणार आहे. आज तू रडते आहेस, पण एक दिवस तू हसशील आणि मागे वळून बघशील आणि म्हणशील, देवा, जे काही झालं ते माझ्यासाठीच होतं. फक्त एक काम कर बाळा, चिंता सोड आणि विश्वास ठेव. कारण जे तुझ्यासाठी आहे ते तुला मिळणारच आहे, आणि जे नाही ते कितीही प्रयत्न केलास तरी टिकणार नाही. मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक पावलावर. फक्त हार मानू नकोस. तुझ्या डोळ्यातले अश्रू मी पाहतो आहे, आणि योग्य वेळ येताच मी त्यांना आनंदात बदलणार आहे. आजपासून एकच मंत्र मनात ठेव, तुझं सगळं चांगलं होणार आहे. जर हे शब्द तुमच्या मनाला थोडं शांत करत असतील तर एक श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि अशाच प्रबोधनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कधीकधी एक शब्दही मनाला नव्याने उभं करतं. पुन्हा भेटूया अशाच प्रबोधनासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.